ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान श्री ज्ञानोबा यांच्या हरिपाठाचा हा विषय आहे आणि अतिशय फार खोल नाही पण फार उथळ पण नाही. खोल याच्याकरता नाही की तुमचा श्वास गुदमरेल, उथळ याच्याकरता नाही की भरपूर ऐकलेले उथळ. एक समत्वम योग उच्चते, मधला मार्ग समत्व, कुठे खोल कुठे भरीव असे हे चिंतन आहेत. काही काही ठिकाणी बरं वाटेल, काही काही ठिकाणी बरंच बरं वाटेल, काही ठिकाणी बरं वाटणार नाही. पण हे बरव्यापणासाठीच एवढं लक्षात ठेवा. आपला विषय चालू होता एक हरी एक आत्मा हे ज्ञान पुस्तकातून मिळण्यापेक्षा वेद प्रमाण शास्त्राकडून आणि श्रुतीच्या वचनाकडून मिळायला पाहिजे. थोडासा कालचा विषय की सर्व शास्त्र निवडी, इथपर्यंत एक टप्पा आहे हरिपाठाचा ज्ञानापर्यंतचा. त्याच्यानंतर परमार्थ सुरू होतो. ज्यावेळेस तुमचे विचार पूर्ण होतात, तुम्हाला व्यवस्थित समजतं, त्यानंतर परमार्थाची क्रिया सुरू होते. क्रिया जसं तुम्हाला एखादी गाडी चालवायची असेल तर तुम्हाला अगोदर ज्ञान दिलं जातं. याला ॲक्सिलेटर म्हणतात, याला ब्रेक म्हणतात, हा कधी मारायचा असतो, माणूस मारल्यानंतर मारायचा नसतो. शास्त्रामध्ये परमार्थ, प्रपंच, संसार कशाला म्हणतात हे अगोदर शास्त्राच्या निर्णयावरून आपल्याला समजतं. ज्ञानोबांची शास्त्रावर अतिशय मोठी श्रद्धा आहे बरं का. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे. तृण शब्दाचा अर्थ गवताप्रमाणे मानावं. आणि जर त्यांनी सांगितलं असेल की आपल्या शरीरासाठी हे विष आहे, विष प्यायची तयारी असावी. त्याला देव मिळत असतो, साखर खाऊन देव नाही मिळत. पण परमार्थ कसा आहे शास्त्रावर, आणि कोणी सांगावं म्हणून हे बंधन घातलंय. वेदशास्त्र आणि श्रुती याचं बंधन आहे. कोणीही सांगतं ना. काही काही संप्रदाय तर मी असे पाहिलेले आहेत, प्रवचन करतात आणि देव नाही म्हणून सांगतात. नाही कळालं? देव नाही म्हणण्यासाठी प्रवचनाची गरज नाही. ते लोक निसर्गता मानतात नाही म्हणून, मग पुन्हा प्रवचन करण्याची गरज नाही. आहे म्हणून प्रवचनाची गरज आहे. नाही म्हणण्यासाठी काय? जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला भाग पाहिजेत, भोग पाहिजेत, वाटा पाहिजेत. त्याला ईश्वर नकोय. हे बुद्धिमंताचं काम आहे परमार्थ. म्हणून पहिल्यांदा 6 शास्त्र निवडणारी बुद्धी असावी. 6 शास्त्र निवडणारी बुद्धी पुण्यानं मिळते. हे मी पुण्य, नाम, भाव हे नंतर येणारे विषय आहेत आपल्याला. पहिल्यांदा तुमची बैठक व्यवस्थित बसली पाहिजेत विचाराची. एकदम नाम कसं घ्यायचं, भाव कसा असावा एकदम कळालं तर तुमची गडबड होईल समजण्यामध्ये. बुद्धी असावी, ती बुद्धी पुण्याने मिळते. शास्त्राचा निवाडा झाल्यानंतर मी काल तुम्हाला सांगितलं इंद्रिया सवडी. आता याची सांगड ज्ञानोबा कशी घालतात पहा. इंद्रिये भटकवतात. नीट ऐका बरं का हरिपाठ. तुम्हाला तुमचे इंद्रिय भटकवतात हे दुर्भाग्य आहे, हे सौभाग्य नाही आहे. तुमचा डोळा, तुमचे कान, तुमची वाणी, तुमची जीभ तुमचं अहित करते. दुसऱ्यावर दोषारोपण करू नका. म्हणून ही शब्द आहेत इंद्रिया सवडी. इंद्रियाच्या आड लपू नकोस, निजवृत्ती काढी, याला बुद्धिमान म्हणतात. इंद्रिया सवडी, लपत नाही त्याला बुद्धिमान म्हणतात. याचा सारांश एका शब्दामध्ये आलेला आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आता हे का सांगतो तुम्हाला या टायमाला, याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. ज्ञान महत्वाचं आहे हे कळालं तुम्हाला. धार्मिक विधीपेक्षा ज्ञान मोठं आहे, व्यापक आहे, युनिव्हर्सल आहे, कळालं. परमार्थामध्ये केवळ ज्ञानाला महत्व नाहीये. ज्ञान असलंच पाहिजे, ज्ञान सिद्धीला गेलं पाहिजे. एक केशवराज, काय शब्द आहे?
सकळ एकके, त्याला बुद्धी म्हणावी, त्याला बुद्धीचं वैभव म्हणावं. केवळ कळालं तुम्हाला, उपयोग नाहीये त्याचा. बुद्धीचे वैभव कोण आहेत? एक केशीराज, प्राप्त करणारी बुद्धी, त्याला वैभव. म्हणजे जे ज्ञानोबांचे दोन शब्द आहेत ना, जगात सगळेच बुद्धिमान आहेत, बुद्धीचं वैभव ज्ञानोबा राहिला आहेत, बुद्धीचं वैभव तुकोबा राहिला आहे. वैभव, वैभव शब्दाचा अर्थ, वैभव एका गोष्टीला म्हणत नाहीत. केवळ शरीर चांगलं आहे, काय करतो वॉचमॅन की, वैभव नाही आहेत. श्रीमंत आहे, अत्यंत श्रीमंत आहेत, उठण्यासाठी 2 माणसं लागतात, वैभव नाही आहेत. वैभव एका वस्तूहून नसतं बरं का, सगळ्या वस्तू एकत्रित लागतात. शरीर, धन, वैभव, तारुण्य सगळं लागतं, राजसत्ता लागते. ज्ञानोबांनी राजसत्तेचा त्याग केलेला नाही, लक्षात ठेवा काय बोललो. ह्या सगळ्या गोष्टीला लागतं. तसं बुद्धीचं वैभव एक विषय कळण्यामध्ये नाहीये. हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. माऊलीला एका अंगाने लोक जाणतात, सगळ्या अंगाने जाणत नाही. काही लोक म्हणतात माऊली कवी आहेत, काही लोक म्हणतात माऊली तत्वज्ञानी आहेत. ज्यांना दोन्ही कळत नाहीत, साहित्य कळत नाही, ज्ञान कळत नाहीत, असे लोक म्हणतात ज्ञानोबा योगी आहेत. लक्षात येते. आणि ज्यांना तिन्ही कळत नाहीत ते म्हणतात ज्ञानोबा भक्त आहेत, वारी करणारे आहेत. हे ज्ञानोबांचे तुकडे तुकडे केलेले आहेत, एका अंगाने एकाला समजून घेतलेले आहेत. लहानपणीपासून तुम्ही कथा ऐकलेली आहेत. आंधळ्याने हत्ती पाहिला, ज्याला ज्याला तो अवयव सापडला त्यासारखा मांडला, अशी महाराष्ट्राच्या सरस्वतीची अवस्था आहे, ज्ञानोबांची अवस्था आहे. माऊली समग्र आहेत, साहित्यिक आहेत, ज्ञानोबा आहेत, तत्वज्ञानी आहेत, योगी आहेत, भक्त आहेत. हे सगळं एकात आहेत. हे एकाला पटत नाही आणि सर्वांना एक पटत नाही. आपापल्या परीने ज्ञानोबाला ओढायचा प्रयत्न करतात. साहित्यिक लोक म्हणतात कवी करायचं होतं म्हणून त्या तत्वज्ञानाचा आधार घेतला, गीतेचा आधार घेतला. मला तर एका साहित्यकाराने काय सांगावं, ज्ञानोबाला प्रसिद्धी पाहिजे होती म्हणून प्रसिद्ध ग्रंथावर ज्ञानेश्वरी लिहिली. म्हटलं कोणता गीता प्रसिद्ध होती म्हणून. काय बोलावं ह्या गरीब बुद्धिवाल्या माणसाला. प्रसिद्धी आणि ज्ञानोबा आहे. हे ज्ञानोबाचं वैभवच नाही, प्रसिद्धी पायावर येते हो. संपूर्ण निर्गुण ज्याच्या हातात आहे अशांना प्रसिद्धी. थोडं याचं ऑपरेशन करू प्रसिद्धीचं. प्रसिद्धी म्हणजे काय? घरात ज्यांना मान नाहीत त्यांनी दिलेला मान म्हणजे प्रसिद्धी. ते कोणालाही देतात, हिरोईनला प्रसिद्धी देतात, हिरोला देतात, राजकारणी लोकांना देतात, नटाला देतात. प्रसिद्धी देणारी माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच तुम्ही प्रसिद्ध आहात. पुढची पिढी आली की ढकलली त्यांना. तुमचे हिरो वेगळे, तुमचे गाणे वेगळे. मी एका घरामध्ये बापाचे आणि मुलाचे भांडणं करताना पाहिलं. मुलाला आधुनिक गाणं आवडायचे, आधुनिक हिरो आवडायचा, बाप जुना. दोन्ही परमार्थिक नाहीत बरं का. आणि तिथं चहा घ्यायचा योग आमचा, हे आमचं प्रारब्ध. आणि मी दोघाच्या मधला, एकदम जुना नाही, एकदम. आम्हाला निर्णय करायची पाळी आली. तुम्ही सांगा जुने गाणे कसे आहेत? पोरगा म्हणला आधुनिकता कशी आहे? म्हटलं चहा पिल्यावर सांगू. अर्थ लक्षात ठेवा काय बोलले. प्रसिद्धी, तुम्ही ज्याला मानता ना ते गेले. जे उदयनमुख आहेत, उगवता सूर्य आहेत, लोक त्याला नमस्कार करतात. प्रसिद्धी देणारे क्षणिक आहेत, बुद्धिमान नाहीत. व्यापार आहे प्रसिद्धी म्हणजे. शब्द ऐकून घ्या. संत या भानगडीत पडत नाही. संतांची कीर्ती असते. दोघातला फरक समजून घ्या. संतांची आणि शास्त्रकार सांगतात कीर्ती रेखा पतिव्रता. या जगात जर पतिव्रता असेल ना
कीर्ती आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती आहे, त्यांच्या मुलाला येत नाही ती. संभाजी महाराजांची कीर्ती वेगळी, शिवाजी महाराजांची कीर्ती वेगळी, ज्ञानोबरायांची कीर्ती वेगळी, ज्ञानोबरायांच्या गुरुची कीर्ती वेगळी, निवृत्तीनाथांची. गुरु कोण आहेत? निवृत्तीनाथ महाराज. किती मोठे आहेत? ज्ञानोबराय सांगावं, इतके मोठे आहेत. मान्य केलं का कुणी महाराष्ट्राने? ज्ञानोबराय म्हणतात माझे गुरु मोठे आहेत. महाराष्ट्राची जनता म्हणतात तुम्ही माऊली आहात. तुम्ही कोणालाही मोठे म्हणा, आमच्यासाठी तुम्ही माऊली आहात. याला कीर्ती म्हणतात. माऊलीची कीर्ती स्वतः गुरुला जात नाहीत. कीर्ती रेखा पतिव्रता ही कीर्ती आहे. आणि कीर्ती भगवंताचं स्वरूप आहे. पुन्हा डबल सांगतोय मी, प्रसिद्धी माणसं देतात, कीर्ती भगवंत देतो. कीर्ती भगवंत रूप आहे. 10व्या अध्यायामध्ये स्वतःचे विभूती सांगत असताना भगवंत म्हणतात कीर्ती श्री वाक्च नारीणाम. विषय निघाला म्हणून सांगतो, कोणीही कुणाचं बोलणं ऐकत नसतं बरं का. वाणी सुद्धा भगवंतानी द्यावी लागते. बोलणं इतकं महाग आहे. जसं कीर्ती भगवंताचं स्वरूप आहे, तसं वाणी सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. माऊली जे बोलतात ते निवृत्तीनाथांना बोलता येत नाहीत. मला मी असं बोललो एका ठिकाणी, असेल निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरचा वगैरे, त्याला फार राग आला. हे सध्या हल्ली हे रागारागी फार होते बरं का. महाराज आम्ही निवृत्तीनाथ महाराजांना मांडणार आहेत. म्हणलं आम्ही काय पुढचं नाही बोलत, तुम्हाला समजून घ्या. नाही पण तुम्ही असं कसं म्हणतात, निवृत्तीनाथाची भाषा तुम्हाला समजत नसेल. म्हणलं मान्य. मग ते मोठे का नाहीत? म्हणलं मान्य. नाही कळालं अजून. मान्य करणं आहे ना, ही फार मोठी कला आहे. चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या. कोणालाही तुम्ही वाद घालूच नका, चुकवा. 2-3 दिवसांनी तोच माणूस पुन्हा आला. तुम्ही सगळं मान्य केलं, पण खरं सांगा बरं काय. अरे म्हटलं निवृत्तीनाथांचं बोलणं कळत नाही आपल्याला, हेच तू म्हणत होता ना. म्हणलं मग ते मोठे आहेत ना. म्हणजे बरोबर आहे. म्हणलं मी काय म्हणतो, आईचं बोलणं कळतं, आई आवडते. बर आई कळायलाच पाहिजे तरच आवडेल का? बोला ना. आई कळायलाच पाहिजे का? नाही, आई नाही कळली तरी आवडते. हिलाच तर ज्ञानोबराय म्हणतात, माऊली म्हणतात. महाराष्ट्राला हरिपाठ कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही, माऊली कळते. ती माझी माऊली आहे, एवढं माऊलीसाठी भरपूर आहे. आणि माऊलीचा स्वभाव आहे, आज नाही उद्या कळेल. कोणतीही आई असू द्या, काय म्हणते पोराच्या बाबतीत, लहान आहे, आज नाही उद्या कळेल. नाही कळलं तरी तेच म्हणते, आज नाही उद्या कळेल. आई आहेत. बाप म्हणतो आत्ताच कळलं पाहिजे, हा हरिपाठ आहे, आत्ताच कळलं पाहिजे. म्हणून ती भाषाच तशी आहेत. आणि का पंथा वाया जाशी, बाप नाही बोलतो का, कामातून जा, घरातून बाहेर निघ, तशी भाषा आहे हरिपाठाची. आणि असं दगडासारखी भाषा आहे बरं का. अलंकार वगैरे शोधू नका याच्यामध्ये. मगाशी सांगितलं तुम्हाला मी, कैसेनी दैवत दैवत. तू ज्याला नारळ वाहतोस, पेढे वाहतोस, ते प्रसन्न होणार नाहीत. ही काही भाषा आहे? कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे. नाही कळालं? हरिपाठ काय म्हणतो? उगार आहे शिंशी वाया. दैवत प्रसन्न होत, त्वरित प्रसन्न होत नाही. उगार आहे, गबस. ही बापाची भाषा आहे. तरी लोक गप बसत नाहीत. मग माऊली आज नाही उद्या कळेल, आज नाही प्रसन्न उद्या प्रसन्न कळेल. ही माऊलीची भाषा. दे जे घे, मी सांगितलं तुम्हाला, करी जे. माऊली येते म्हणून पितृतुल्य भाषा आहेत, कडक भाषा आहेत. पण एक लक्षात ठेवा, सगळं जर जेवणामध्ये गोड गोड असेल ना, तर तिखट पण लागतं. जीवन आहे ना, रस, हसणं पण पाहिजे, आनंद पण पाहिजे. नव रसयुक्त ज्ञानोबरायांचा जो मनुष्य आहे ना, पुरुष, अनुसरत नवरसा.
ज्ञानोबांनी जी पुरुषाची संकल्पना कसा पुरुष असला पाहिजे, त्या पुरुषात 9 रस पाहिजेत, तर तो कंप्लीट पुरुष आहे, संपूर्ण पुरुष आहे. ज्ञानेश्वरी वाचा, 9 रस दिसतात, संपूर्ण पुरुष आहेत माऊली, पूर्ण पुरुष. 9 रस ज्ञानेश्वरीत परिपूर्ण आहेत. आपण एकच रस, आपलं शिक्काच पडतो, रागीट आहे. नाही कळालं इथपर्यंत ठीक आहे. बावळट आहे म्हणून जर शिक्का पडला ना, कीर्तन केलं तरी लोक म्हणतात कोण. हा, आमच्या एका माणसाला गाणं येत नव्हतं, तर त्या गावच्या डोक्यामध्ये पक्क बसलं की याला गाणं येत नाही. तो 10-12 वर्ष शिकून आला आणि त्या गावात गायला लागला. कोण गाते? तो. शिकल्यानंतर सुद्धा शिक्का गेला नाही आणि शिक्का जात नाही, म्हणून समाजात येण्यापूर्वी शिक्का लावून घेऊ नका बावळट आहात म्हणून, असं माऊली म्हणतात. ठसा, ज्ञानोबांचा शब्द रामकृष्ण, ठसा. 9 रस पाहिजेत, कोणताही म्हणून रागवलं पण पाहिजे. आणि जो मनुष्य रागवत नाही त्याची कोण कोण टिंगल करतं, याच्यासाठी थोडंच प्रवचन आहे आपलं. रागवणाऱ्याची तक्रार असते, पण तो कायम रागीट नसावा, कायम प्रेमळ नसावा, कायम उपदेशक नसावा. आता पोरं म्हणतात झालं का सुरू, काय कळलं, सतत उपदेश करू नका, सतत रागवू नका. 9 रस पुरुषामध्ये पाहिजे. ही ज्ञानोबांची संकल्पना किती मोठी बघा तुम्ही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 9 रस उभरतात, हे पूर्ण पुरुषाचं लक्षण आहे. तरी पण ते माऊली आहेत, आज नाही उद्या कळेल. काय ज्ञानोबांचं, म्हणून ज्ञानोबा म्हणतात कशाला, वाक भगवंताची देण आहे. कीर्ती जशी भगवंताची आहे, तसं वाणी देखील भगवंताची देण आहे. कीर्ती, वाणी शब्दाचा अर्थ बोलणं नाही बरं का, अख्खा महाराष्ट्र मराठी बोलतो. अजरामर होत नाही. रूप पाहता लोचनी अजरामर होतो, आणि रूप पाहता लोचनी कळत पण नाही. तुम्हाला कळालं का? मला एकाने येऊन सांगितलं, शिकलेली लोक फार वेगळ्या वृत्तीचे असतात. मला म्हणे, महाराज ज्या पांडुरंगाचं रूप पाहता लोचनी वर्णन केलंय, सुंदर ते ध्यान वर्णन केलं, आम्ही पंढरपूरला जातो, सुंदर दिसत नाही. म्हणलं ती मूर्ती दर्पण आहे, ती मूर्ती तुम्ही जसं असा तसं त्याच्यामध्ये दिसतं. जर तुकोबराय असेल तर सुंदर दिसतील, जर तुमच्यामध्ये कपट असेल, तुम्ही सुंदर नसाल, तर दर्पण काय सुंदर दाखवणार आहे? तुमचं प्रतिबिंब आहे, परमात्मा तुमचं प्रतिबिंब आहे. तुम्ही जसे आहात तशी प्रतिक्रिया उमटते. तुम्ही सुंदर असाल, पण परमार्थ वेगळा आहे बरं का. रूप पाहता लोचनीचा अर्थ मूर्ती सुंदर नाहीये. सुंदर ते ध्यान शब्दाचा अर्थ मूर्ती सुंदर नाहीयेत, ध्यान सुंदर आहेत. ध्यान देऊन पहा काय सुंदर आहे. सुंदर ते ध्यान. तुम्ही काय पाहता? दोष कुणाचा आहे? कुणावर घालता तुम्ही? रूप पाहता लोचनी, फार गंभीर अर्थ आहे. लोचनी, डोळ्यामध्ये रूप पाहत असताना, हे देवाचे द्वारी शब्दाचा अर्थ आहे बरं का. मी तुम्हाला देव शब्दाचा अर्थ आहे प्रकाश सांगितलेला आहे, ज्ञान सांगितलेले आहेत. आणि डोळ्यातून जातो बाहेर काय जातो? प्रकाश. प्रकाश म्हणजे परमात्मा. रूप पाहताचा अर्थ आहे का? लोचनी, डोळ्यामध्ये रूप पाहता सुख झाले. डोळ्यात कोण आहे? परमात्म्याचं रूप आहे, तेज आहेत, प्रकाश आहेत. प्रकाशाला पाहत असताना सुख झाले हो साध.